आवाज येतो करी चला कमेंट. चला आवाज येतोय ना रे. आजचं प्रकरण आपलं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. पूर्ण विभाजकतेच्या कसोट्या पूर्ण 7 टाईप शिकले, ते व्यवस्थित लेक्चर बघून घ्या एकदा. त्याच्या बाहेर काही जाणार नाही प्रश्न टीईटीला. आज आपल्याला नवीन प्रकरण सुरू करायचं आहे, स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. पहिल्यांदा बेसिक बघूया, नेमकं स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय. स्थानिक किंमत कशाला म्हणायची? एकच मिनिट. एकच मिनिट. चला स्थानिक किंमत आणि आपल्याला दर्शनी किंमत बघायची. थोडंसं बेसिक बघूया. चला पहिल्यांदा आपल्याला स्थानिक किंमत म्हणजे काय हे माहित पाहिजे. स्थानिक किंमत कशाला म्हणायचं आणि दुसरा मुद्दा म्हणजे दर्शनी किंमत कशाला म्हणायचं. दर्शनी किंमत कशाला म्हणायचं. चला स्थानिक किंमत कशाला म्हणायचं. एखाद्या संख्येची स्थानिक किंमत काढायची. संख्या दिली तुम्हाला 4, 5, 6, 7, 8 आणि तुम्हाला 9 दिलेले. तुम्हाला विचारलं 8 ची स्थानिक किंमत सांगा किती. तर 8 ची स्थानिक किंमत काढण्यासाठी काय करायचं माहिती का. 8च्या पुढे किती अंक आहेत बघायचे, तेवढे शून्य देऊन टाकायचे. म्हणजे ज्या संख्येची तुम्हाला स्थानिक किंमत विचारली तो अंक लिहायचा, त्याच्या पुढे किती अंक आहेत बघायचे, तेवढे शून्य द्यायचे. तुम्हाला त्या अंकाची स्थानिक किंमत मिळून जाईल. मग 8 ची स्थानिक किंमत विचारली आपल्याला, तर 8च्या पुढे एक अंक एक शून्य देऊन टाका, त्याची स्थानिक किंमत आली 80. जर तुम्हाला 7 ची स्थानिक किंमत विचारली, तर 7च्या पुढे किती अंक आहेत तुमचे, 2 अंक आहेत, 2 शून्य द्या. त्या 7 या अंकाची स्थानिक किंमत किती आली तुमची, 700 आली. जर तुम्हाला 6 ची स्थानिक किंमत काढायची असेल, तर 6च्या पुढे किती अंक आहेत बघा, 1, 2, 3. 3 तुम्ही शून्य देऊन टाका, किती आलं तुमचं, 6000 आली त्या 6 ची स्थानिक किंमत. जर तुम्हाला 5 ची स्थानिक किंमत विचारली असेल, तर 5 लिहा. 5च्या पुढे किती अंक आहेत, 1, 2, 3 आणि 4. 1, 2, 3 आणि 4. 4 शून्य देऊन टाका, त्याची स्थानिक किंमत आली 50,000. तुम्हाला विचारलं की 4 ची स्थानिक किंमत किती. 4 ची स्थानिक किंमत काढण्यासाठी किती अंक आहेत बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. 5 शून्य 4 वरती देऊन टाका. 5 शून्य 4 वरती दिल्यानंतर 4 ची स्थानिक किंमत आली 4 लाख. किती आली, 4 लाख. याचा अर्थ स्थानिक किंमत काढण्यासाठी लक्षात ठेवायचं, ज्या अंकाची तुम्हाला स्थानिक किंमत काढायची तो अंक लिहायचा, त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य देऊन टाकायचे, तुम्हाला त्या अंकाची स्थानिक किंमत मिळून जाईल. आता आली तुमची दर्शनी किंमत. समजा तुम्हाला एखादी संख्या दिली, ही संख्या घेतो मी 4, 5, 6, 7, 8 आणि 9 आणि तुम्हाला विचारली दर्शनी किंमत काय. आता 9 या अंकाची दर्शनी किंमत विचारली तुम्हाला. 9 या अंकाची दर्शनी किंमत विचारली. दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते, लक्षात ठेवायचं.
दर्शनी किंमत जी आहे ती दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. 9ची दर्शनी किंमत आली 9च. तुम्हाला विचारलं 8ची दर्शनी किंमत काय? तर दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते म्हणजे 8 आली तुमची. 7 या अंकाची दर्शनी किंमत काय विचारली तर त्या अंका एवढीच असते म्हणजे 7च येणार तुमची. 6 या अंकाची दर्शनी किंमत काय तर त्या अंका एवढीच असते म्हणजे 6च येणार. 5 ची दर्शनी किंमत काय तर 5 अंक एवढीच असणार 5 येणार. आणि 4 ची दर्शनी किंमत विचारली तर तुमची येणार 4च. का? दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. बस या टॉपिकमध्ये स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे तुम्हाला फक्त माहित पाहिजे की स्थानिक किंमत कशा पद्धतीनं काढायची आणि दर्शनी किंमत कशा पद्धतीनं काढायची. स्थानिक किंमत काढण्यासाठी लक्षात ठेवायचं काय, ज्या अंकाची स्थानिक किंमत विचारली तो अंक लिहायचा, त्याच्या पुढे किती अंक आहेत बघायचे, तेवढे शून्य त्याच्यावरती लिहून द्यायचे. दर्शनी किंमत लक्षात ठेवायची त्या अंका एवढीच असते. मग ज्या अंकाची दर्शनी किंमत विचारली त्या अंका एवढीच लक्षात ठेवायची. बस एवढ्या 2 कन्सेप्ट लक्षात ठेवा. तुमचं प्रकरण एकदम सोपं जाईल. चला पहिला टाईप क्रमांक 1 पहिला क्वेश्चन. 567200 यामध्ये 6 ची स्थानिक किंमत किती विचारली तुम्हाला? चला 6 या अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला काढायची. 6 या अंकाची स्थानिक किंमत 6 कुठे आहे तुमचा हित आहे. 6 ची आपल्याला स्थानिक किंमत काढायची. काय सांगितलं मी, स्थानिक किंमत काढण्यासाठी तो अंक लिहायचा. त्याच्या पुढे किती अंक आहेत तुमचे, किती अंक आहेत तेवढे शून्य द्यायचे. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5 किती आलं तुमचं? 6 लाख आलं. 6 लाख. 6 या अंकाची स्थानिक किंमत जी आली ती किती आली? 6 लाख आली. आहे का बघा कुठं आहे? 1 2 3 4 आणि 5 ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. ह्याच्यावरती एक फिक्स प्रश्न असतो बरं का, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन उचलून बघा. क्लिअर करे बाबा. ह्यातली कुठल्याही अंकाची स्थानिक किंमत विचारू द्या. समजा 2 या अंकाची स्थानिक किंमत जरी विचारली असेल तर 2 लिहायचं. 2च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3. 3 शून्य देऊन टाका. 2 या अंकाची स्थानिक किंमत किती आली तुमची? 200 आली. तुम्हाला विचारलं 7 या अंकाची स्थानिक किंमत किती? 7 लिहायचं. 7च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 आणि 4. 4 शून्य लिहून टाका ना. 4 शून्य लिहिल्याचा अर्थ 7 या अंकाची स्थानिक किंमत किती आली तुमची? 70,000 आली. क्लिअर का? क्लिअर का रे बाबा? स्थानिक किंमत कशा पद्धतीनं काढायची क्लिअर का? पुढचा क्वेश्चन क्रमांक 2. 3901 21 418 यामध्ये 9 ची स्थानिक किंमत किती विचारली तुम्हाला? चला 9 या अंकाची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. 9 अंक कुठे आहे रे आपला बघा. 9 अंक कुठे हित आहे? या 9 ची स्थानिक किंमत काढायची. 9 लिहून घ्या. त्याच्या पुढे जेवढे अंक असतील ना तेवढे शून्य 9 वरती देऊन टाका. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 शून्य द्या. 2 3 4 5 6 आणि किती आलं तुमचं? 7 आलं राजा. बरोबर आहे का? जर एखाद्या अंकावरती जर तुमचे 7 शून्य येत असतील तर त्या जातात कोटीमध्ये. लक्षात ठेवा. कुठे जातात? कोटीमध्ये. कारण एका कोटीवरती किती शून्य असतात तुमचे? 7. म्हणजे याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 2. 9 कोटी उत्तर यायला पाहिजे. कारण 9 वरती तुमचे 7 शून्य आहेत. जर एक कोटी अब्ज लक्षात ठेवा, दशलक्ष काय असेल हे करायचं असेल तर 5वीच्या पुस्तकामध्ये एक तक्ता आहे, लक्षात ठेवा. तो करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ते घेऊया एकदा आपण. ज्यावेळेस मी विविध परिमाणे घेईल त्याच्यामध्ये तुम्ही तक्ता व्यवस्थित घेईन. चला क्लिअर करे. 9 अंकाची स्थानिक किंमत किती आली तुमची? 9 कोटी आली. 9 कोटी आली का चेक करून घ्या. कारण 9 वरती 7 शून्य आले. 7 शून्य आले किती कोटी होतात. पुढचा तिसरा क्वेश्चन. 5601 24 428 या संख्येतील 6च्या स्थानिक किमतीतील फरक किती म्हणले? हा प्रश्न इथं कसा आला रे? ठीक आहे चला असू द्या. 6च्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे तुम्हाला. खरं तर इथं स्थानिक किमतीतील फरक म्हणण्यापेक्षा ना तुम्ही काय करा माहिती का, इथं चुकलाय. फरक नको आहे. स्थानिक किंमत किती असं विचारा. फरक कसं येणार तुमचा? फरक नाही ना काढू शकत आपण इथं. नाही फरक काढू शकत. डबल 6 असतं तर फरक काढला असतं. नाही ना, एकच आहे. स्थानिक किंमत किती म्हणा. स्थानिक किंमत किती?
6ची स्थानिक किंमत किती, फरक नाही काढता येणार आपल्याला. चला 6 अंकाची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. 6 अंकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी 6 अंक लिहिला. त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे तुम्ही शून्य द्या. 1 2 3 4 5 6 आणि 7. 1 2 3 4 5 6 आणि किती 7 आले. 6 वरती 7 शून्य आलं, याचा अर्थ ते आलं तुमचं 6 कोटी. किती आलं 6 कोटी. कुठं दिसते तुम्हाला बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. 6 या अंकाची स्थानिक किंमत जी आली ती आली तुमची 6 कोटी. आली का चेक करून घ्या. चला क्लिअर का रे बाबा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न 4था. 124.0126 यात 6 अंकाची स्थानिक किंमत किती विचारली तुम्हाला. पॉइंट आहे बरं का, तो लक्षात ठेवा. 124 नंतर पॉइंट आहे तुमचा, दशांश चिन्ह आहे. या प्रत्येक अंकाची मी स्थानिक किंमत काढून दावतो तुम्हाला. आता जर तुम्हाला दशांश अपूर्णांक दिला असेल तर दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत कशा पद्धतीने काढायची. ह्या दशांश चिन्हानंतर डावीकडली संख्येचं कसं काढायचं बघा. 1 ची तुम्हाला स्थानिक किंमत काढायची. 1 ची स्थानिक किंमत काढण्यासाठी 1 लिहायचा. 1 वरती किती तुमचं 2 अंक आहे, 2 शून्य देऊन टाकायचे. 1 नंतर 2 अंक लक्षात ठेवायचे, 1 आणि 2 शून्य द्यायचे. 2 अंकाची स्थानिक किंमत काढायची. 2 लिहिलं, 2च्या पुढे एकच अंक आहे, तो शून्य देऊन टाकायचा. 4 ची स्थानिक किंमत किती आली तुमची, 4च आली राजा. 4 ची स्थानिक किंमत किती आली, 4च आली तुमची. आता हे झालं कुठलं, दशांश चिन्हाच्या डावीकडलं. आता दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या संख्येची स्थानिक किंमत कशा पद्धतीने काढायची. समजा आता तुम्हाला विचारलं 1 ची स्थानिक किंमत काय, तर 1 ची स्थानिक किंमत काढण्यासाठी काय करायचं माहितीये का. 1 ची स्थानिक किंमत विचारली तुम्हाला, 1 ची स्थानिक किंमत काढायची तर 124च्या जागी लिहायचा 0. लिहिला का 0, दशांश चिन्ह द्यायचा. 1 च्या अगोदर किती अंक, 1 अंक, 1 शून्य द्यायचा, 1 लिहायचा. 1 या अंकाची स्थानिक किंमत आली 0.01. 0.01 आली. चला क्लिअर का. आता ह्या दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या 2 ची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. 2 ची स्थानिक किंमत काढण्यासाठी काय करायचं माहिती का, 124 आहे त्या जागी लिहायचं 0, पॉइंट द्यायचा. 2 च्या अगोदर किती तुमचे अंक आहेत, 1 आणि 2 तुमचे. 2 शून्य देऊन टाका, 2 लिहा. 2 या अंकाची स्थानिक किंमत आली 0.002 आली. चला 6 या अंकाची स्थानिक किंमत काढायची. 6 अंकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी 124च्या जागी आपल्याला लिहायचं आहे 0, द्यायचा आहे पॉइंट देऊन टाकायचा आहे. 6च्या अगोदर किती तुमच्या अंक आहेत, 1 2 आणि 3. 6च्या अगोदर 3 शून्य देऊन टाका, 0 दिले किती आलं तुमचं 6 आलं 6. चला क्लिअर का रे बाबा. चला क्लिअर का. जर तुम्हाला ह्या स्थानिक किंमतीचे लक्षात ठेवा. आता तुम्हाला 1 ची स्थानिक किंमत किती आली, 0.01 आली, बरोबर का. ह्याला जर तुम्हाला 10च्या घातांकामध्ये जर मांडायचं असेल तर तुम्ही ते कशा पद्धतीने मांडू शकता बघा. इथं काय करायचं, तुम्हाला 1 लिहायचं आहे, कारण 1 ची स्थानिक किंमत काढायची, गुणिले करायचं 10, गुणिले करायचं 10. का 10 करायचं, आपल्याला 10च्या घातांकामध्ये मांडायचं आहे ते. जर 10च्या घातांकामध्ये मांडायचं असेल तर मला सांगा किती दशांश चिन्ह आहे तुमची, 1 आणि 2. काय करायचं, दशांश चिन्ह 2 आहेत याचा अर्थ -2 करायचं. दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या लक्षात ठेवा, दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या संख्येची स्थानिक किंमत काढताना ती मायनसमध्ये असते. कशामध्ये असते, मायनसमध्ये. आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडली लक्षात ठेवा स्थानिक किंमत काढताना ती प्लसमध्ये असते. याचा अर्थ तुम्हाला जर हे 0.01 जर 10च्या घातांकामध्ये जर मांडून दिलं परीक्षेमध्ये तर तुम्ही कसं मांडणार, 1 लिहायचा, 10 लिहायचं, कारण 10च्या घातांकामध्ये मांडायचं आहे. किती दशांश चिन्ह आहे तुमची, 1 आणि 2, -2 करून टाकायचं. चला आता ह्या 2 अंकाची स्थानिक किंमत आपल्याला आली 0.002. आपल्याला काय करायचं, ही 10च्या घातांकामध्ये मांडायचं आपल्याला. मग 10च्या घातांकामध्ये मांडण्यासाठी तुम्ही काय करणार, 2 लिहायचं, गुणाकारामध्ये 10 लिहायचं. किती दशांश चिन्ह आहे तर तुमची 1 2 आणि 3, मायनस किती करायचं तुमचं 3 करायचं. याचा अर्थ तुम्ही 0.002 ला 10च्या घातांकामध्ये कसं मांडू शकता तुम्ही, 2 गुणाकारामध्ये 10चा घातांक वजा 3 करू शकता. जर तुम्हाला 6 ची स्थानिक किंमत जर 10च्या घातांकामध्ये मांडून दिली असेल ऑप्शनमध्ये तर ती कशी तयार करायची तुम्ही, तर 6 लिहायचं, 6 गुणाकारामध्ये 10 लिहायचं. किती दशांश चिन्ह आहे, 1 2 3 आणि 4, मायनस किती करायचं 4 करायचं. याचा अर्थ 0.006, याचा अर्थ ती 10च्या घातांकामध्ये कसं मांडू शकता, 6 गुणाकारामध्ये 10चा घातांक 4. क्लिअर का रे बाबा, क्लिअर का. जर तुम्हाला ऑप्शन मध्ये जर 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये जर मांडणी करून दिली असेल ती सुद्धा तुम्हाला काढता आली पाहिजे.
चला, आपल्याला प्रश्न विचारला काय त्या ठिकाणी, तर 6 अंकाची स्थानिक किंमत विचारली आपल्याला. 6 अंकाची स्थानिक किंमत जी आली ती किती आली तुमची 0.0006. कुठं दिसतं रे तुम्हाला? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. जर ते तुमचं 0.006 जर ऑप्शन मध्ये नसेल तर दुसरं लक्षात ठेवा काय असणार, 6 गुणाकार 10चा घातांक किती असणार? 4 असणार तुमचा. ह्याला अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा मांडता येतं बरं का, काही प्रॉब्लेम नाहीये. चला, तुम्हाला ते एकदम बेसिक 10च्या घातांमध्ये कसे मांडायचं ना ते एकदम बेसिक सांगतो नंतर. आता मात्र एवढं समजून घ्या. चला, 5वा क्वेश्चन. $194.0346 यामधील 6 अंकाची स्थानिक किंमत किती विचारली तुम्हाला? 6 अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे. सेम टू सेम प्रश्न नाही ना? नाहीये. 6 अंकाची स्थानिक किंमत आपल्याला विचारलेली आहे. 6 अंकाची स्थानिक किंमत काढताना मी सांगितलं होतं दशांश चिन्हाच्या अगोदरच्या म्हणजे डावीकडल्या संख्येची स्थानिक किंमत कशा पद्धतीने काढायची आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या संख्येची अंकाची स्थानिक किंमत कशा पद्धतीने काढायची. मग आपल्याला 6 ची विचारली, प्रत्येक संख्येची स्थानिक किंमत काढता येते. मी 1 ची स्थानिक किंमत काढतो. 1 ची स्थानिक किंमत येणार 1 वरती 2 शून्य येणार कारण 2 अंक आहेत तुमचे. 9 ची स्थानिक किंमत येणार 9 लिहायचं, 9च्या पुढे एकच अंक आहे तुमचा 0 लिहून टाकायचं. 4 अंकाची स्थानिक किंमत किती आली? 4 आली. प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढून दावतोय कारण आपल्याला परीक्षेमध्ये कितीही लांबडं गणित येऊ द्या ते आपल्याला काढता आली पाहिजे, त्याचं 10च्या घातांकामध्ये मांडणी करता आली पाहिजे. तर हे झालं तुमच्या डावीकडल्या संख्येची स्थानिक किंमत काढणे. आता उजवीकडल्या अंकाची स्थानिक किंमत कशा पद्धतीने काढायची? समजा 3 ची स्थानिक किंमत काढायची तर 194च्या जागी लिहायचं 0 पॉईंट द्यायचा, 3च्या अगोदर एक अंक आहे म्हणून 1 शून्य द्यायचा, 3 लिहायचा. 3 ची स्थानिक किंमत आली 0.03 आली. मग आपल्याला 4 ची स्थानिक किंमत काढायची. 4 ची स्थानिक किंमत काढताना 194च्या जागी लिहायचं 0 पॉईंट द्यायचा. 4च्या अगोदर किती अंक आहे तर 1 आणि 2, 2 शून्य द्या ना 4च्या अगोदर आणि 4 ल्या, याचा अर्थ 4 या अंकाची स्थानिक किंमत आली 0.004. आता विचारलं आपल्याला 6 अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे. 6 अंकाची स्थानिक किंमत काढायची तर 194च्या जागी लिहायचं 0 पॉईंट द्यायचा. आता काय 6च्या अगोदर किती अंक आहेत? 1 2 आणि 3, 3 शून्य द्या, 1 2 आणि 3 शून्य 6 लिहिलं. उत्तर आलं आपलं. आपल्याला विचारले 6 अंकाची स्थानिक किंमत किती आली तुमची? 0.0006 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला, नन ऑफ दिस कसं येणार? कसं येणार मला सांगा. 6च्या अगोदर मला सांगा 3 अंक आहेत ना, 1 2 3, 3 शून्य लिहिले आहे की ऑप्शन मध्ये? तिसरा. कळतं ना मी काय सांगतोय ते? चला जाऊया पुढे जाऊया. एकदम सोपं आहे, लक्षात ठेवा, काही अवघड नाही. याला 10च्या घातांकामध्ये जर मांडायचं असेल तर मागा मांडलं होतं 6 लिहायचं, 10 लिहायचं. किती आहे तुमचे दशम चिन्ह? 1 2 3 4 लिहा की -4, विषय संपला याचा. 6 गुणाकारामध्ये किती आला? 10चा घातांक -4. तुम्ही इकडे डेसिमल मारले ना, इकडे डेसिमल एखादा लावला की इकडचे डेसिमल कमी होणार, लक्षात ठेवायचं. बस तुम्हाला एकदा ते सगळेच मोठं उदाहरण घेऊन समजून सांगतो. आता पहिला टाईप होऊ द्या जरा. पुढे चला 6वा. 57 63 542 या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती विचारली? 4 या अंकाची स्थानिक किंमत विचारली तुम्हाला. ऑप्शन देतो मी इथं. ऑप्शन मला टायपिंग करता येत नव्हतं म्हणून मी ती टाकले नाहीत. 4 गुणाकारामध्ये 10चा घातांक 4, 4 गुणाकारामध्ये 10चा घातांक 3, 4 गुणाकारामध्ये 10चा वर्ग आणि 4 गुणाकारामध्ये 10चा घातांक 1. चला, ऑप्शन दिलेले आहेत मी. ऑप्शन मी दिलेले आहेत. आता मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगतो. तुम्हाला एखाद्या संख्येचं 10च्या घातांकामध्ये कशी मांडणी करू शकता एखाद्या अंकाची. बघा, आपण काय करूया, पहिल्यांदा 5 अंकाची स्थानिक किंमत काढूया. आपल्याला 5 ची स्थानिक किंमत काढायची, तर लिहितो मी स्थानिक किंमत. समजतं ना रे बाबा? सांगत चला स्थानिक किंमत, नाहीतर मी फक्त बडबड करत राहणार आणि तुम्हाला काय समजत नसेल तर काय अर्थ राहणार नाही. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन उचलून बघा, तुम्हाला एक प्रश्न फिक्स जाणवेल ह्याच्यावरती आलेला. मग आपल्याला काय करायचं? 5 अंकाची स्थानिक किंमत काढायची, बरोबर का रे? मग 5 अंकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी मी सांगितले तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला 5 लिहायचं, 5 लिहायचं. 5च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4
5 आणि किती आलं 6 आलं तुमचं. याचा अर्थ तुमचं आलं 50,00,000. किती आलं 50,00,000. 5 अंकाची स्थानिक किंमत 50,00,000 आली. आता मला सांगा ह्याला जर 10च्या घातांकामध्ये मांडायचं असेल, तर तुम्ही कशा पद्धतीने मांडू शकता? कशा पद्धतीने मांडायचं? 5 लिहायचं. लिहिलं का? गुणिले करायचं 10. का रे बाबा 10 करायचं? आपल्याला त्याला 10च्या घातांकामध्ये मांडायचंय ना. मग 10च्या घातांकामध्ये मांडताना मला सांगा किती शून्य आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. 10च्या डोक्यावर लिहायचं 6. घातांक लिहायचं 6. याचा अर्थ 5 अंकाची स्थानिक किंमत आली तुमची 50,00,000 आली. आपण त्या 50,00,000ला 10च्या घातांकामध्ये कसं लिहिलं? 5 गुणाकारामध्ये 10चा घातांक 6 ला. इकडं प्लसमध्ये येणार. जर डेसिमलच्या उजवीकडली असती लक्षात तर ते मायनसमध्ये येणार तुमची किंमत. आता आपल्याला 7 या अंकाची स्थानिक किंमत काढायची. 7 या अंकाची स्थानिक किंमत काय येणार? 7 लिहायचं. 7च्या पुढे किती अंक आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5 शून्य लिहून टाका. 5 शून्य लिहून टाका. एखाद्या संख्येच्या पुढं जर 5 शून्य येत असतील तर ती लाखात गेली. बरोबर आहे का? म्हणजे 7,00,000 त्याची किंमत आली. त्याची स्थानिक किंमत 7ची किती आली? 7,00,000 आली. ह्या 7,00,000ला आपल्याला 10च्या घातांकामध्ये लिहायचं आहे. तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता? तर 7 लिहिलं. गुणाकारामध्ये 10 लिहायचं. किती शून्य आहेत रे? 1, 2, 3, 4, 5. बस 10च्या डोक्यावर लिहायचं 5. म्हणजे 10चा घातांक किती आला? 5. कळतंय ना मी काय सांगतोय ते? आपल्याला पुन्हा 6ची स्थानिक किंमत काढायची. 6ची स्थानिक किंमत काढायची तुम्हाला काय करायचंय? 6 अंक तसाच लिहायचंय. 6च्या पुढे किती अंक आहे तुमचे? 1, 2, 3 आणि 4. 1, 2, 3 आणि 4. मी एकाच गणितामध्ये कन्सेप्ट समजावून सांगतो जेणेकरून पुढचे गणित आपल्याला पटपट ते सुटतील. पुढे 6च्या पुढे 1, 2, 3, 4 अंक 4 अंक लिहिले. याचा अर्थ 6ची स्थानिक किंमत आली 60,000. किती आली? 60,000. मग ह्याला 10च्या घातांकामध्ये मांडायचंय. कसं मांडणार तुम्ही? 6 लिहिणार. 6 गुणाकारामध्ये 10 लिहिणार. किती शून्य आहेत रे? 1, 2, 3, 4. 10च्या डोक्यावर लिहायचं 4. याचा अर्थ 10चा घातांक किती आला? 4 आला. पुन्हा आपल्याला 3 अंकाची स्थानिक किंमत काढायची. 3 अंकाची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. 3 लिहिलं. 3च्या पुढे किती अंक आहेत रे? 1, 2, 3. 1, 2, 3. 3 शून्य लिहून टाकले. आपल्या 3ची स्थानिक किंमत आली 3,000 आली. बस पण 3,000 नाही का आपल्याला इकडे सगळे ऑप्शन कशामध्ये आहेत रे? 10च्या घातांकामध्ये मांडायचे. मग आपल्याला 3,000 व्हॅल्यू ही 10च्या घातांकामध्ये मांडायची. कशी मांडणार तुम्ही? 3 गुणाकारामध्ये 10 लिहायचं. 3 वरती किती शून्य आहेत? 1, 2, 3. 10च्या डोक्यावर लिहायचं 3. 10चा घन आला तुमचा. याचा अर्थ 3,000 ही स्थानिक किंमत तुम्ही 10च्या घातांकामध्ये कशी मांडली? 3 गुणाकारामध्ये 10चा घातांक 3 किंवा घन म्हणतो आपण. पुन्हा आपल्याला 4 या अंकाची किती रे? 5 या अंकाची स्थानिक किंमत काढायची. 5 या अंकाची स्थानिक किंमत काढायची. 5 लिहिलं. 5च्या पुढे 2च अंक आहेत. 2 शून्य देऊन टाकले. आहे ना राजाव 2. मग ह्याला 10च्या घातांकामध्ये मांडायचं आहे. लिहायचं 5 गुणाकारामध्ये 10 आणि 10च शून्य किती आहेत? 5 वर 2 आहेत. 10च्या डोक्यावर लिहायचं 2. याचा अर्थ 10चा वर्ग आला. पुन्हा आपल्याला 4 या अंकाची स्थानिक किंमत काढायची. 4 इथे येणार तुमचं 0. का रे बाबा? 4च्या पुढे एकच अंक आहे. याचा अर्थ 0. 4ची स्थानिक किंमत आली 40. आता याला 10च्या घातांकामध्ये लिहायचं. कसं लिहिणार तुम्ही? तर 4 गुणाकारामध्ये 10चा घातांक किती येणार तुमचा? 1च येणार. अच्छा. क्लिअर का? आणि ह्या 2 अंकाची स्थानिक किंमत किती येणार तुमची? 2 येणार. म्हणजे तुम्हाला कुठल्याही अंकाची स्थानिक किंमत विचारू द्या ती काढता आली पाहिजे आणि त्याला 10च्या घातांकामध्ये सुद्धा मांडता आली पाहिजेत. आपल्याला विचारलाय प्रश्न काय तर 4 या अंकाची स्थानिक किंमत किती? 4 या अंकाची स्थानिक किंमत आपण काढली. किती काढली रे बाबा? 4 अंकाची स्थानिक किंमत काढली. 4 गुणाकारामध्ये 10चा घातांक 1 आहे का ऑप्शन मध्ये आपल्या? आहे का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर का रे बाबा? हे 14 नाही बरं का? हे काय लक्षात ठेवा. क्लिअर का? कशा पद्धतीनं तुम्ही स्थानिक किंमत काढू शकता आणि त्या स्थानिक किमतीचं लक्षात ठेवा तुम्ही 10च्या घातांकामध्ये कशा पद्धतीनं मांडणी करू शकता. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आपल्याला उत्तर मिळालं 4 गुणाकारामध्ये 10चा घातांक किती आला? 1 आला. 1 राजा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या एकदा. पुढे जायला बरं मला. 7वा. 468.32 या संख्येमध्ये 5 अंकाची स्थानिक किंमत किती विचारली तुम्हाला? इथं पण ऑप्शन बहुतेक 10च्या घातांकामध्ये आहेत तुमची. पहिला ऑप्शन देतो मी इथं.
झाला. ओके. समजते ना, बस झालं. तुम्हाला समजते ना? विषय संपला. 1 मार्क फिक्स आहे हो. 1 मार्क का घालवायचा आपण? सोप्पं टॉपिक आहेत ना. त्याच्याबरोबर आपण जॉमेट्री सुद्धा सुरू करूया. कारण जॉमेट्रीवरती 12 ते 13 क्वेश्चन असतात जरा. चला. तुम्हाला 5 अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे. 5 अंक इथं दिसतोय तुम्हाला. मी सांगितलं दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या अंकांची स्थानिक किंमत कशा पद्धतीनं काढायची असते. 5 अंकाची तुम्हाला स्थानिक किंमत काढायची आहे. 5 अंकाची स्थानिक किंमत काढताना तुम्हाला सांगितलंय मी काय करायचं. दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या अंकाची स्थानिक किंमत काढताना 468 जागी लिहायचं 0. द्यायचा पॉइंट. आता 5 अंकाच्या अगोदर किती अंक आहेत तुमचे? 1 आणि 2. 2 शून्य लिहून टाका. कारण 5 च्या अगोदर 2 अंक आहेत. इथं लिहायचं 5. 5 अंकाची स्थानिक किंमत आली 0.005. हे क्लिअर झालं. 5 अंकाची स्थानिक किंमत किती आली? 0.005. बस ऑप्शनमध्ये नाही ना आपल्याला. मग ह्याचं 10च्या घातांकामध्ये मांडता आलं पाहिजे. 10च्या घातांकामध्ये मांडता आलं पाहिजे. मी आता दशांश चिन्हाच्या उजवीकडील सगळ्या संख्येची स्थानिक किंमत काढतो आणि त्याला 10च्या घातांकामध्ये मांडतो. लक्षात ठेवा. बरोबर का? समजा तुमचं 0 पॉइंट किती आलं? 3 आलं. बरोबर का? ह्याला तुम्हाला 10च्या घातांकामध्ये मांडायचं. 3 गुणाकारामध्ये किती करणार? 10चा घातांक वजा 1 करणार तुम्ही. समजा तुमची 2ची स्थानिक किंमत किती आली? 0.02 आली. कारण ह्या जागी 0 लिहायचं आहे. 2च्या अगोदर 1 अंक आहे म्हणून तुम्ही 1 शून्य द्यायचं, 2 आहे असं लिहायचं तुम्हाला. मग ह्याला 10च्या घातांकामध्ये मांडताना तुम्ही काय करणार? 2 गुणाकारामध्ये 10चा घातांक, 2 दशांश चिन्ह आहे तर वजा 2 येणार तुमची व्हॅल्यू. 5 अंकाची ऑलरेडी इथं मी काढली स्थानिक किंमत 0.005 आली. याला फक्त 10च्या घातांकामध्ये मांडायचं आहे. 5 गुणाकारामध्ये 10चा घातांक. किती दशांश चिन्ह आहेत हो? 1, 2 आणि 3. मायनस किती आलं तुमचं? 3. आपल्याला विचारलंय 5 अंकाची स्थानिक किंमत किती? 5 गुणाकारामध्ये 10चा घातांक वजा 3. कुठं दिसतोय तुम्हाला? ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक किती दिसतोय तुम्हाला? 2 दिसतोय. ऑप्शन क्रमांक 2. चला. क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? क्वेश्चन क्रमांक 7 क्लिअर का? तुम्हाला 10च्या घातांकामध्ये काहीही मांडता आलं पाहिजे. कुठल्याही अंकाची स्थानिक किंमत दिली असता ती काढता आली पाहिजे आणि त्याला 10च्या घातांकामध्ये मांडता आली पाहिजे. बस एवढं लक्षात ठेवायचं. दशांश चिन्हाच्या उजवीकडली लक्षात ठेवा. 10च्या घातांकामध्ये मांडताना व्हॅल्यू मायनसमध्ये ठेवायची आणि डावीकडे लक्षात ठेवा प्लसमध्ये ठेवायची फक्त. चला पुढे 8वा क्वेश्चन. 12.345 या संख्येतील 4 अंकाची स्थानिक किंमत किती विचारली तुम्हाला? मग स्थानिक किंमत 4/10 आहे, 4/100 आहे, 4/1000 आहे का 4/10,000 आहे? चला 4 अंकाची स्थानिक किंमत काढता आली पाहिजे आपल्याला. 4 अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढायची. 4 अंकाची स्थानिक किंमत काढताना मी सांगितलं दशांश चिन्हाच्या डावीकडली जी संख्या त्या जागी लिहायचा असतो 0. पॉइंट द्यायचा. 4 ची स्थानिक किंमत विचारली. 4च्या अगोदर किती अंक आहे तुमचे? एकच अंक आहे म्हणून 1 शून्य द्या आणि 4 लिहा. 4 या अंकाची स्थानिक किंमत जी किती आली? 0.04 आली. आहे का ऑप्शनमध्ये? नाही तर ती अपूर्णांकामध्ये. तर अपूर्णांकामध्ये मांडा ना. अपूर्णांकामध्ये मांडताना 4 हाय असं लिहायचं. छेदामध्ये काय नसतो म्हणजे छेदामध्ये असतो 1 राजा. बरोबर का? छेदामध्ये असतो 1. मग किती दशांश चिन्ह आहे तुमची? 2 दशांश चिन्ह. खाली 2 शून्य फक्त वाढवा. 4 या अंकाची स्थानिक किंमत आली 4/100. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2.
चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ते पुढचा क्वेश्चन 65, 58, 97 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत किती? 9 ची स्थानिक किंमत विचारली तुम्हाला. किती आहे 9 ची स्थानिक किंमत काढायची? कुठं 9 दिसतोय? एका ठिकाणी दिसतोय ना. 9 लिहायचा. 9च्या पुढे किती अंक आहेत? 1 1 0 देऊन टाका. किती आली तुमची? 90. आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर का हो? जाऊया का पुढं? चला 10 273.4185 यामधील 5 अंकाची स्थानिक किंमत किती विचारली तुम्हाला? बघा मी प्रत्येक अंकाची अजून एकदा स्थानिक किंमत काढून दावतो. कोणाला समज नसेल तर अजून एकदा मी स्थानिक किंमत काढून दावतो. मला दोन्ही अंकाची स्थानिक किंमत काढायची. 2 अंकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी मी 2 लिहिणार. 2च्या पुढे किती अंक आहेत? 1 आणि 2. दशांश चिन्हाच्या पुढे जायचं ना बरं का. 1 आणि 2 2 शून्य देऊन टाका. मला 7 या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे. 7 7च्या पुढे एकच अंक आहे, 0 लिहिला. 3 3 या अंकाची स्थानिक किंमत काढायची. किती आलं तुमचं? 3च आलं राजा. ओके. दशांश चिन्हाच्या डावीकडल्या संख्येची स्थानिक किंमत अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. आता दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या संख्येची स्थानिक किंमत तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता? मला काय करायचं? 4 ची स्थानिक किंमत काढायची. या 273च्या जागी मी लिहिणार 0, पॉईंट देणार आणि लिहिणार 4. 4 ची स्थानिक किंमत आली 0.4 आली. मला आता 1 ची स्थानिक किंमत काढायची. 1 ची स्थानिक किंमत काढण्यासाठी मी 273च्या जागी लिहिणार 0, पॉईंट देणार आणि 1च्या अगोदर किती अंक आहे? एकच आहे म्हणून 1 0 देणार, 1 लिहिणार. 1 या अंकाची स्थानिक किंमत किती आली? 0.01 आली. पुन्हा 8 ची स्थानिक किंमत काढायची. 8 ची स्थानिक किंमत काढण्यासाठी मी काय करणार? 273च्या जागी लिहिणार 0, पॉईंट देणार. 8च्या अगोदर 2च अंक आहे, 2 0 लिहून टाका. 8 ल्या त्याची स्थानिक किंमत आली 0.008. पुन्हा आता 5 अंकाची स्थानिक किंमत काढायची. 273च्या जागी लिहा 0, पॉईंट द्या. 5च्या अगोदर किती अंक आहेत? 1 2 3 3 0 लिहून घ्या आणि 5 लिहा. 5 अंकाची स्थानिक किंमत आली 0.0005. चला 6 अंकाची स्थानिक किंमत काढायची. 0.6च्या अगोदर किती अंक आहेत? 1 2 3 4 1 2 3 4 आणि लिहिलं 6. 6 अंकाची स्थानिक किंमत आली 0.00006. आपल्याला विचारले 5 ची स्थानिक किंमत. 5 ची स्थानिक किंमत आली 0.0005. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर का? पुढे जाऊया. लास्ट क्वेश्चन 36 25 074 या संख्येतील 5 अंकाची स्थानिक किंमत किती विचारली तुम्हाला? चला 5 अंकाची स्थानिक किंमत विचारली. तुम्ही सगळ्या संख्येची आता स्थानिक किंमत काढू शकता. 3 ची काढू शकता, 6 ची काढू शकता, 2 ची काढू शकता, 5 स्थानिक किंमत विचारली. तो अंक लिहायचा. त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्यायचे असतात. 5 ची आपल्याला स्थानिक किंमत काढायची. 5च्या पुढे अंक आहेत 1 2 आणि 3. 3 शून्य देऊन टाका. याचा अर्थ 5 अंकाची स्थानिक किंमत आली 5000. आहे का? ऑप्शन मध्ये चेक करून घ्या. आहे का? ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर का? क्लिअर का? क्लिअर का? टाईप क्रमांक 1 चे 11 गणित क्लिअर का? मी 11 गणित घेण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. त्याला 10च्या घातांकामध्ये कशा पद्धतीनं मांडायचं, स्थानिक किंमत कशा पद्धतीनं काढायची, दर्शनी किंमत म्हणजे काय, तुम्हाला 10च्या घातांकामध्ये सुद्धा मांडणी करता आली पाहिजे. चला क्लिअर का? टाईप क्रमांक 2.
टाईप क्रमांक 2. पहिला क्वेश्चन आहे 56, 90, 81 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यामधला फरक विचारलाय तुम्हाला. आता पहिल्यांदा सांगितलं मी स्थानिक किंमत कशा पद्धतीनं काढायची आणि दर्शनी किंमत काय असते. स्थानिक किंमत काढण्यासाठी तुम्हाला त्या ज्या अंकाची स्थानिक किंमत विचारली तो अंक लिहायचा, त्याच्यापुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य देऊन टाकायचे. ओके. दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते राजाओ. क्लिअर का? मग आपल्याला मला सांगा 9 या अंकाची स्थानिक किंमत घ्यायची. 9 ची स्थानिक किंमत घ्यायची. 9 ची स्थानिक किंमत काय आली? 9 ची स्थानिक किंमत बरोबर 9 ची स्थानिक किंमत काढा. 9च्या पुढे किती अंक आहे तुमचे? 1, 2 आणि 3. 3 शून्य लिहून टाका. याचा अर्थ 9,000 आले. 9 ची स्थानिक किंमत किती आली? 9,000 आली. आता 9 ची दर्शनी किंमत काय? 9 ची दर्शनी किंमत काय? तर दर्शनी किंमत ज्या अंकाची विचारली असते, दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. याचा अर्थ किती आली तुमची? 9 आली. 9 या अंकाची दर्शनी किंमत 9 आली. आता विचारले त्यामधला फरक किती? फरक म्हणजेच वजाबाकी करायची आपल्याला. फरक म्हणजेच काय? वजाबाकी आपल्याला करायची. वजाबाकी करा. 9,000 मधून 9 गेला तर राहिलं किती तुमचं? 8,991. 8,900 किती राहिलं? 91. तोंडी करू शकता. कळत नसेल तोंडी करून दावतो तुम्हाला. 9,000 मधून आपल्याला वजा 9 करायचे. बरोबर का? हातच्या घेतला 8 झाले इथं तुमचे. इथं झाले 10. पुन्हा हातच्या घेतला 9 झाले. पुन्हा इथं झाले 10. पुन्हा हातच्या घेतला इथं झाले 10. 10 मधून 9 गेला राहिला 1. 9 ला 9 तसंच. 9 ला 9 तसंच आणि 8 ला 8 तसं. 8,991. 8,900 किती आलं? 91. आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे टाईप दुसऱ्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तुम्हाला एखाद्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीमधला फरक विचारला जाईल. चला जाऊया का? क्लिअर का? फक्त फरक म्हणजे वजाबाकी करायची. किंमत काढायची, स्थानिक दर्शन घ्या. हे असलं काय परीक्षेत लिहायचं ना, तोंडी निघतं, लक्षात ठेवा. त्यामुळे ह्याला असलं काय लिहित बसू नका. पुढचा प्रश्न 97, 83 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांमधला फरक किती विचारलाय. झालं का? काय विचारले? 7 अंकाची स्थानिक किंमत. 7 अंकाची स्थानिक किंमत काढा. 7 अंकाची स्थानिक किंमत काय असणार? 7 अंकाची स्थानिक किंमत असणार. 7 लिहायचं, त्याच्या पुढे किती अंक आहेत? 2 अंक, 2 शून्य देऊन टाका. तर विचारलं दर्शनी किंमत त्याची. दर्शनी किंमत म्हणजेच काय? दर्शनी किंमत ज्या अंकाची विचारली त्या अंका एवढी दर्शनी किंमत असते. 7 ची दर्शनी किंमत किती आली तुमची? 7 आली. बस तुम्हाला काय करायचं? वजा करायचं आपल्याला. फरक विचारलाय ना, हा फरक. फरक विचारलेला आहे. फरक विचारलाय. फरकच विचारलाय का? फरक विचारलाय. 700 वजा किती करायचंय? 7 करायचंय. 700 मधून 7 गेले तुमचे तर तिथं आलं 6,000 सॉरी 693 आलं. किती आलं? 693. चला आलं का? नसेल तुम्ही वजाबाकी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 700 वजा किती करू शकता? 7. आता कळतं ना, आपण आता शिक्षक होणार आहे म्हणजे तेवढ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. हातच्या घेतला 6, इथं झाले 10. पुन्हा हातच्या घेतला, इथं झाले 10. 10तून 7 गेला 3, 9 तासा आणि 6 तासा. 600 किती आलं तुमचं? 93. आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन क्रमांक 4. तुम्ही जास्ती जरी सोपे असले लक्षात क्वेश्चन जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जेणेकरून परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. जेवढी प्रॅक्टिस मॅथ्समध्ये परफेक्ट होण्यासाठी एकच ऑप्शन, ते म्हणजे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. बाकी दुसरा ऑप्शन आपल्याकडे ते नाही. 25,931 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमती आणि दर्शनी किंमती यामधला फरक किती विचारले तुम्हाला?
9 अंकाची स्थानिक किंमत काढा की. 9 ची स्थानिक किंमत. 9 ची स्थानिक किंमत. पुन्हा 9 ची काय काढायची आहे तुम्हाला? दर्शनी किंमत. तर दर्शनी किंमत म्हणजे माहितच आहे तुम्हाला. दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. मला सांगा 9 ची स्थानिक किंमत किती आली तुमची? 900 आली. आले का? 9 लिहायचं, 9च्या पुढे किती अंक? 1 आणि 2, 2 शून्य देऊन टाकायचे. 9 ची दर्शनी किंमत किती आली तुमची? 9च आली. याचा अर्थ तुम्हाला काय करायचंय? फरक विचारलेला आहे. फरक म्हणजे वजाबाकी. फरक काढण्यासाठी स्थानिक किंमत 900 वजा दर्शनी किंमत किती आली? 9. वजाबाकी केल्यानंतर 100 बाहेर काढलं, राहिलं 800. बरोबर का? 800 राहिले, 100 मधून तुमचे 9 गेले, राहिले 91. 800 किती आलं तुमचं? 91. त्यामधला फरक आला 891. समजते ना? जर नसेल तर तुम्ही वजाबाकी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला काय मार्क घालवायचे नाहीत, लक्षात ठेवा. इथून हातच्या उसनं घेतला, इथं झाले 10. इथून हातच्या उसनं घेतला, इथं झाले 10. 10 तून 9 गेला, राहिला 1. 9 तासा 8 तासा उत्तर आलं 891. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 2. चौथा ऑप्शन राहिला वाटतं, राहू द्या, जाऊ द्या. चला, क्लिअर होतंय ना? समजते ना? कमेंट पण करू शकता, कमेंट बॉक्स ओपन आहे. सांगू शकता की व्यवस्थित सर होतंय, शिकवताय. कसं व्हायचं तुम्ही काहीच न बोलल्यावरती? चला, 532.14 या संख्येतील 1 या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यामधला फरक किती विचारले तुम्हाला? एक अंक आहे बरं का, एक या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. एक अंकाची स्थानिक किंमत किती आली? ह्याच्याऐवजी लिहायचा 0, पॉईंट द्यायचा 1, 0.01 आली. आणि 1 या अंकाची दर्शनी किंमत किती आली? दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते, 1 आले तुमचे. मग आपल्याला विचारलं यामधला फरक किती. आता विचारलाय काय आपल्याला? फरक किती. फरक विचारलेला आहे. फरक काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? आपल्याला वजा करावं लागणार. 1 मधून आपल्याला वजा करायचं 0.1. 1 मधून वजा करायचं 0.1. मी वजाबाकी करून दावतो. डायरेक्ट करू शकता, 0.9 येतं खरं, पण करून दावतो मी. समजा मी 1 लिहिलं. 1 या संख्येचं दशांश चिन्ह हे उजवीकडती शेवटी असतं, म्हणजे हित असतं उजवीकडती. लक्षण. मग तुम्ही इथं कितीही शून्य लिहू शकता. बरोबर आहे का? त्याला तुम्ही डेसिमल मध्ये करू शकता. एखादी संख्या पूर्ण आहे त्याला लक्षात डेसिमल मध्ये करू शकता. पॉईंट लिहायचं. हे आपण 8वी मध्ये झालेलं आहे. 8वी मध्ये आहे बघा, जुन्या सिलेबसमध्ये. मग 1 लिहिला, तुम्ही पुढे किती शून्य वाढवू शकता. मग इथं आला 0 पॉईंट तुमचा 1. आता आपल्याला एकच अंक आहे पॉईंट नंतर, याचा अर्थ एकच शून्य लिहू ना आपण. मग मला सांगा, इथला हातच्या उसनं घेतला, इथं झाले 10. 10 तून 1 गेला, राहिला 9. पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे तुमचा, इथं आला 0. उत्तर आलं 0.9. उत्तर आलं किती? 0.9. ते तोंडी पण येत होतं. याचा अर्थ 0.9 कुठं आहे? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला, क्लिअर का? ठीक आहे, थँक्यू. अहो, तुम्ही जर चांगलं म्हटलं तर मला पण कॉन्फिडन्स येणार ना जास्त शिकवायला व्यवस्थित. तसं पण मी तुम्ही काहीच बोलत नसाल, उत्तर पाठवत नसाल, तर मला कसं कळणार की तुम्ही कळतं का नाही, तुम्हाला समजतं का नाही? कारण आपल्याला लक्षात ठेवा, टाइमपास होईल ना, तुम्हाला मार्क घ्यायच्यात. लक्षात ठेवा, टीईटी क्वालिफाय व्हायचं आपल्याला. चला, पुढचा प्रश्न 5वा. 14,569 14,569 या संख्येतील 5 अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यामधला फरक किती? ह्या गणितामध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस करताना पॉईंट मधले करायचे. हे काय सोपं आहे, पॉईंट मध्ये नसल्यामुळे सोपंच आहे तुमचं. चला, 5 अंकाची स्थानिक किंमत लिहायची आपल्याला. 5 ची स्थानिक किंमत. 5 ची स्थानिक किंमत. 5 ची स्थानिक किंमत. 5 लिहायचं. 5च्या पुढे किती अंक आहेत? 1 आणि 2. 2 शून्य देऊन टाका. 5 ची स्थानिक किंमत आली 500. आपल्याला पुन्हा काय म्हटलंय? दर्शनी किंमत. आता 5 ची दर्शनी किंमत आपल्याला माहित आहे. दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. दर्शनी किंमत आपली किती आली? 5 ची 5 आली राजा. बरोबर का?
बस तुम्हाला विचारलंय फरक किती, फरक काढण्यासाठी तुम्हाला वजाबाकी करावं लागणार आहे. 500 वजा 5 करून टाका. तोंडी कॅल्क्युलेशन आहे. 400 किती राहिलं तुमचं 95. 400 किती राहिलं 95 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न क्लिअर का? इथपर्यंत क्लिअर का? ठीक आहे. टाईप क्रमांक 3 ला आलो. टाईप क्रमांक 2 ची 5 गणित क्लिअर का? बाकी काही नाही, सोपं आहे, लक्षात ठेवा. टाईप क्रमांक 2. टाईप क्रमांक 2 मध्ये आपण काय शिकलो? तुम्हाला स्थानिक किंमत काढायला सांगतील आणि दर्शनी किंमत काढायला सांगतील, त्यामधला फरक काढ विचारतील तुम्हाला. बस ह्याच्यावरती प्रश्न विचारते तुम्हाला. फक्त स्थानिक किंमत काढायची, दर्शनी किंमत लक्षात ठेवा महत्वाचं. दर्शनी किंमत ही त्या अंक एवढीच असते आणि त्यामधला फरक विचारतील. फरक म्हणजे तुम्ही फक्त वजाबाकी करायची आहे. 5 गणित क्लिअर का? पुढे जायचं आपल्याला टाईप क्रमांक 3 कडे. चला टाईप क्रमांक 3 मधलं पहिलं गणित. 560126 या संख्येतील 6च्या स्थानिक किमतीतील फरक. आता आपल्याला फरकच शोधायचा आहे आपल्याला. पण मागच्या टाईप क्रमांक 2 मध्ये आपण काय केलं? स्थानिक किंमत प्लस दर्शनी किंमत यामधला डिफरन्स घेतला, बरोबर. आता फक्त 6च्या स्थानिक किंमत घ्यायची आणि त्यामधला डिफरन्स. याचा अर्थ 6 हे 2 वेळा आलं पाहिजे इथं. चला 6 कुठं कुठं दिसते बघा का? इथे एक 6 आहे आणि इथे एक 6 आहे. चला पहिल्या 6ची स्थानिक किंमत काढा. पहिल्या 6ची स्थानिक किंमत काढा. पहिल्या 6ची स्थानिक किंमत. पहिल्या 6ची स्थानिक किंमत काय येणार हो? 6 लिहायचा. 6च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. 7 शून्य आलेत, याचा अर्थ 6 कोटी झालं. किती झालं? 6 कोटी. याचा अर्थ पहिल्या 6ची किंमत आली 6 कोटी आली. आता पुढचा 6 बघा तुमचा कुठे येत आहे? ह्या 6ची स्थानिक किंमत काढून घ्या. 6ची स्थानिक किंमत काढून घ्या. 6ची स्थानिक किंमत. चला ह्या 6ची स्थानिक किंमत किती येणार? 6. 6च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 आणि 3. 1 2 आणि 3. 3 शून्य द्या. आता तुम्हाला काय करायचे माहिती आहे का? त्यामधला फरक घ्यायचा आहे. फरक म्हणजे तुम्हाला करायचे वजाबाकी. फरक म्हणजे तुम्हाला करायचे वजाबाकी. 6 कोटील्या 1 2 3 4 5 6 आणि किती आलं? 7. लिहायचं आहे तुम्हाला आता 6000. 1 2 3 आणि 4 म्हणजे 6 लिहिलं की 1 2 3 शून्य आले तुमचे. वजाबाकी करायची आपल्याला. शून्याला शून्य लिहिला, शून्याला शून्य लिहिला, शून्याला शून्य लिहिला. 3 शून्य कुठे दिसतात बघा. बाकी वजाबाकी करायची नाही. ऑप्शन परीक्षेमध्ये बरं का, लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये 3 शून्य कुठे दिसतात? एवढा इथं दिसतात. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आलं. बाकी काय चेक करत बसायचीच गरज नाही. वजाबाकी कशाला करायची? हे परीक्षेमध्ये बरं का, असं थोडं स्मार्टगिरी दावायची परीक्षेमध्ये. पण इथं करूया ना आपण वजाबाकी, काय प्रॉब्लेम आहे? शून्य शून्य लिहिलं, शून्यातून 6 जातना मी हातच्या घेतला, बरोबर का. इथला हातच्या घेतला, इथं झाले 5, इथं झाले 10, पुन्हा इथं झाले 9, इथं झाले 10, इथं झाले 9, इथं झाले 10, इथं झाले 9, इथं झाले तुमचे 10. आता 10 मधून 6 गेले, राहिले किती? 4. मग 9 तसंच, 9 तसंच, 9 तसंच, इथं आलं तुमचं 5. बघा कुठं दिसतंय तुम्हाला? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिसतंय. 5 9 9 4 0 0 0. आलं का? चेक करून घ्या. ठीक आहे, चला क्लिअर. किती लांबड गणित किती देऊ द्या, ते आपल्याला करता आलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन दुसरा. 23 43 52 या संख्येतील 4 व 5 अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 23 43 52 या संख्येतील 4 व 5 अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती म्हणले? शोधा चला.
ठीक आहे, समजतंय ना? चला, आपल्याला काय विचारले? 4ची स्थानिक किंमत म्हणते, बरोबर का? 4ची स्थानिक किंमत काढा. 4ची स्थानिक किंमत, 4ची स्थानिक किंमत, 4ची स्थानिक किंमत. 4 लिहायचं. 4च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3, 3 शून्य लिहा. 3 शून्य लिहून टाका. 4000 आली. पुन्हा म्हणते 5 अंकाची स्थानिक किंमत. 5ची स्थानिक किंमत काढा. 5ची स्थानिक किंमत. 5 अंक लिहायचा. त्याच्या पुढे किती अंक आलेत? 1 अंक आला. 1 शून्य देऊन टाका तुमचा. बरोबर का रे? मग आपल्याला म्हणते काय रे? स्थानिक किमतीमधला फरक किती? फरक म्हणजे वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी. वजाबाकी करून टाका. 4000 मधून तुम्हाला काय करायचंय? 50 वजा करायचं आहे. तोंडी निघताना 4000 किती आलं तुमचं? सॉरी, 4000 मधून 50 गेला. 3900 किती आलं तुमचं? 50 आलं. हे तोंडी येते, तुम्ही करू शकता. 3000 किती, तरी पण करून दावतो बरं का. 4 इथं राहिले, 3 इथं झाले 10. 10 तून एक हातच्या उसना घ्यायचं 9, इथं झाले 10. पुन्हा हातच्या उसना घ्यायचं, इथं झाले 10. सॉरी, एकच मिनिट. 4 50 शून्य आहे असंच लिहायचं आपल्याला, त्याला काहीच करायचं नाही. 3 राहिले, इथं झाले 10, इथं झाले 9, इथं झाले 10. 10तून 5 गेले, 5 राहिले, 9 तसंच आणि 3 तसं. 3950 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक किती आला? 4 आला. 4. चला, क्लिअर का? चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन आपला तिसरा. 331.1234 या संख्येतील या संख्येतील 2 व 4 ची स्थानिक किंमत काय? 2 व 4 ची स्थानिक किंमत काय? मी ऑप्शन लिहिणार नाही आता बरं का. स्थानिक किंमत काय? स्थानिक किंमत काय? मी आता ऑप्शन लिहित नाही. चला, अपेक्षा करतो की सगळ्याला स्थानिक किंमत काढायची. तो डेसिमल येऊ द्या, नाहीतर काय उद्या आता 10च्या घातांमध्ये. आज थोडंसं 10च्या घातांमध्ये सांगितलं, उद्या मोठं उदाहरण घेऊन लक्षात ठेवा, जास्त मोठं घेतो. आणि उद्या फक्त 10 ते 15 मिनिट तुम्हाला 10च्या घातांकामध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करायची ती उद्याच्या लेक्चरला पहिल्या स्टार्टिंगला शिकवतो. चला, 2 व 4 ची स्थानिक किंमत विचारली आपल्याला. 2 ची स्थानिक किंमत काढायची, बरोबर का? 2 ची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. ह्या 2 ची स्थानिक किंमत काढा. इकडे तर दिसत नाही ना. मग दशांश चिन्हानंतर उजवीकडल्या संख्येची स्थानिक किंमत कशा पद्धतीने काढायची मी सांगितली. 2 ची स्थानिक किंमत काढायची. 2 ची स्थानिक किंमत कशी काढू शकता? या 331च्या जागी लिहायचं असतं 0, पॉईंट द्यायचा. ज्याची विचारली स्थानिक किंमत त्याच्या अगोदर किती अंक आहे? एकच अंक आहे. 1 0 लिहून घ्या आणि 1 लिहा. सॉरी, 2 आहे ना, 2. सॉरी 2 आहे ना, इथं 2 2. जो अंक आहे तो लिहायचा, कारण 2च्या अगोदर एक अंक 1 0 दिला, 2 आहे असं दिलं. 2 ची स्थानिक किंमत किती आली? 0.02 आली. आपल्याला विचारली आता 4 ची स्थानिक किंमत. 4 ची स्थानिक किंमत विचारली आपल्याला. 4 ची स्थानिक किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल? 331च्या जागी तुम्हाला 0 लिहावं लागेल, पॉईंट द्यावा लागेल तुम्हाला. आणि 4च्या अगोदर किती अंक आहेत? 1 2 3. 3 0 लिहून टाका, काय प्रॉब्लेम आहे? आणि 4 लिहा. 4 या अंकाची स्थानिक किंमत जी आली ती किती आली तुमची? 0.0004. समजा पुढे फ्युचरमध्ये तुम्हाला जर 10च्या घातांकामध्ये ह्याला मांडायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने मांडू शकता? तर 2 लिहायचं, गुणाकारामध्ये 10 लिहायचं. मी सांगितलं दशांश नंतर उजवीकडली सगळी व्हॅल्यू मायनसमध्ये असते. कशामध्ये असते? मायनसमध्ये. द्या ना मायनस. किती दशांश चिन्हात? 1 आणि 2. 10च्या डोक्यावर आलं -2, म्हणजे 10चा घातांक वजा 2 आला, वर्ग आला. 0.004 याची स्थानिक किंमत 10च्या घातांकामध्ये लिहायची. आपल्या 4 ची स्थानिक किंमत कशी लिहू शकता तुम्ही? 4 लिहायचं, गुणिले 10 करायचं.
किती दशांश चिन्ह आहे तुमची? 1 2 3 4. बस डोक्यावरती लिहायचं 4 मायनस मध्ये लिहायचं फक्त. म्हणजे 4 गुणाकारामध्ये 10चा घातांक किती आला? -4. अशा पद्धतीनं तुम्ही जी दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या संख्येची तुम्ही स्थानिक किंमत काढू शकता आणि त्याला 10च्या घातांकामध्ये पण अशा पद्धतीनं मांडणी करू शकता. क्लिअर का हो? क्लिअर का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे ते. चला पुढचा क्वेश्चन कितवा आहे आपला? चौथा क्वेश्चन. 85.4967 या संख्येतील 9 व 6 च्या स्थानिक किमतीतील फरक किती? स्थानिक किमतीतील फरक किती? स्थानिक किमतीतील फरक किती? चला सोडवा. तुम्हाला 9ची स्थानिक किंमत विचारली, घ्या ना 9ची स्थानिक किंमत, काय प्रॉब्लेम आहे? 9ची स्थानिक किंमत घ्या. 9ची स्थानिक किंमत. मग 9ची स्थानिक किंमत कशा पद्धतीने काढा? दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या संख्येची स्थानिक किंमत काढायची. 85च्या जागी लिहायचं 0, पॉईंट द्यायचा. 9च्या अगोदर किती अंक? एकच अंक, 1 0 द्यायचा, 9 लिहायचा. 9 या अंकाची स्थानिक किंमत आली 0.09 आली. पुढे 6ची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. 6ची स्थानिक किंमत काढायची आहे. मग 6ची स्थानिक किंमत काढण्यासाठी काय करायचं? दशांश चिन्हाच्या उजवीकडला अंक 6 आहे, त्याची स्थानिक किंमत काढायची. याचा अर्थ 85च्या जागी लिहायचं 0, पॉईंट द्यायचा. 6च्या अगोदर किती अंक आहे? तो 1 आणि 2, 2 शून्य देऊन टाका, 6 आल्या. बरोबर का? याचा अर्थ 6ची स्थानिक किंमत किती आली? 0.00 किती आली तुमची? 6 आली. मग विचारला आपल्याला फरक म्हणजे वजाबाकी करायची आहे. मोठी संख्या कुठली? 0.09 आहे, लक्षात ठेवा. 0.09 मधून वजा करायचंय. 0 पॉईंट खाली पॉईंट आला. दशांश चिन्हाची वजाबाकी करताना किंवा बेरीज करताना लक्षात ठेवा, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, एवढी काळजी घ्यायची. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहिलं. दशांश चिन्ह उजवीकडे तुमचं किती आहे? सॉरी, डावीकडे 0, उजवीकडे काय तुमचं? 0 0 आणि किती आहे? 6. 6च्या डोक्यावर काय नाही म्हणजे 0 वाढवा तिथं फक्त, बस. तर आपल्या लक्षात येईल किती? एकाखाली एक आहे. बस वजाबाकी तुम्हाला आता करायची आहे. 0तून 6 जात नाही. हातच्या घेतला 8, इथं झाले 8, इथं झाले 10. 10 मधून 6 गेला, राहिला 4. 10 मधून 6 गेला, राहिला 4. 8ला 8 तसंच, 0ला 0 तसा. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 0ला 0. उत्तर आलं आपलं, फरक आला 0.084. 0.084. ऑप्शन नाही ना दिले, ठीक आहे. चला, उत्तर येणार आपलं 0.084. चला, समजतंय ना? चला, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पाचवा क्वेश्चन. 539.249 या संख्येतील 3 नंतरचा 9, 3 नंतरच्या 9ची व 4 नंतरच्या 9च्या स्थानिक किमतीतील फरक किती?
स्थानिक किमतीतील फरक किती? किमतीतील फरक किती? फरक किती? चला ऑप्शन देत नाही मी. चला सांगू. बघा काय म्हणते बघा, आपल्याकडे ही संख्या दिली आहे. ती म्हणते 3 नंतरचा 9. 3 नंतरचा 9 हा तुमचा आहे. म्हणजे ह्या 9ची स्थानिक किंमत काढा. 9ची स्थानिक किंमत काढा. 9ची स्थानिक किंमत. 9ची स्थानिक किंमत 3 नंतरच्या 9ची स्थानिक किंमत आली 9च. 3 नंतरच्या 9ची स्थानिक किंमत किती आली तुमची? 9च आली. पुढे म्हणते काय 4 नंतरचा 9. ह्या 4 नंतरच्या हा 9ची स्थानिक किंमत. पुढच्या 9ची स्थानिक किंमत किती आली? पुढच्या 9ची स्थानिक किंमत जी आली ती किती आली? दशांश चिन्हाच्या उजवीकडे, इथं दशांश चिन्ह आहे बरं का, दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या संख्येची स्थानिक किंमत, अंकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं? या 539च्या जागी लिहायचं असतं 0, पॉईंट द्यायचा. 9च्या अगोदर किती अंक आहेत? 1 आणि 2. राजावर 2 शून्य देऊन टाका, 9 लिहा. 4 नंतरच्या 9ची स्थानिक किंमत जी आली ती 0.009 आली. बस तुम्हाला काय म्हणते यामधला फरक काय? तुम्हाला फरक काढायचा, याचा अर्थ वजाबाकी काढायची. तुम्हाला वजाबाकी करायची आहे. काय करायचे तुम्हाला? वजाबाकी करायची आहे. फरक. चला फरक काढायचा आहे तुम्हाला. 9 मधून वजा करा. 9 0 0 0 किती तुमचे? 3. पॉईंट खाली पॉईंट येऊ द्या तुमचा. पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे तुमचा. इथं आला तुमचा 0, इथं 0 0 आणि किती आला तुमचं? 9. बस वजाबाकी करून टाका, तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. चला शून्यातून 9 जात ना हातच्या घेतला, इथं झाले 8, इथं झाले 10. पुन्हा हातच्या घेतला 9 झाले, इथं झाले 10. पुन्हा हातच्या घेतला, इथं झाले 9, इथं झाले 10. 10 मधून 9 गेला, राहिला 1. राजाओ 9 ला 9, 9 ला 9, पॉईंट तसा 8 तसं. उत्तर आलं तुमचं 8.991. उत्तर आलं तुमचं 8.991. याचा अर्थ 3 नंतरचा 9 आणि 4 नंतरच्या 9च्या स्थानिक किमतीमधला फरक जो आला तो फरक आला 8.991. 8.991. हितपर्यंत क्लिअर का सगळ्यांचं? हितपर्यंत क्लिअर का हो सगळ्यांचं? ठीक आहे. आजचा भाग क्लिअर का? स्थानिक किंमत 2 टाईप, आपण 3 टाईप शिकलो. 3 टाईप. पहिल्याच टाईपमध्ये काय शिकलो बघा, एकदा रिव्हिजन घेऊया आपण. पहिल्या टाईपमध्ये आपण काय शिकलो? फक्त लक्षात ठेवा स्थानिक किंमत कशा पद्धतीनं काढायची. आता दर्शनी किंमत सांगितलं पहिल्या स्टार्टिंगला, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सांगितलं मी पहिल्या स्टार्टिंगला. स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय? स्थानिक किंमत म्हणजे लक्षात ठेवा, कुठल्या अंकाची स्थानिक किंमत विचारली असतात त्या अंकाच्या पुढे जेवढे अंक येतात तेवढे शून्य द्यायचे असतात, लक्षात ठेवायचं. ओके. दर्शनी किंमत विचारली तर दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते, लक्षात ठेवा. म्हणून पहिल्या टाईपमध्ये आपण काय शिकलो? पहिल्या टाईपमध्ये आपण शिकलो राजाओ, पहिल्या टाईपमध्ये शिकलो आपण स्थानिक किंमत कशा पद्धतीनं काढायची. दुसऱ्या टाईपमध्ये आपण काय शिकलो? दुसऱ्या टाईपमध्ये आपण शिकलो स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांच्यामधला फरक कशा पद्धतीनं काढायचा. आणि तिसऱ्या टाईपमध्ये काय शिकलो आपण? फक्त स्थानिक किमतीमधला फरक कशा पद्धतीने काढायचा. म्हणजे तुम्हाला 2 अंकाची स्थानिक किंमत काढायला सांगितली जाते आणि त्या 2 अंकाच्या स्थानिक किमतीमधला फरक विचारतात. म्हणजे तुम्हाला 6ची स्थानिक किंमत विचारली तर 6 2 वेळा दिलेला आहे, मग त्या 6ची स्थानिक किंमत काढायची, 6ची स्थानिक किंमत काढायची आणि मधला फरक काढायचा, म्हणजे वजाबाकी करायची. अशा पद्धतीने आपण काय केले? 3 टाईप बघितलेले आहेत. ठीक आहे. आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला, उद्याच्या लेक्चर बघा. धन्यवाद. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला भेटूया.